काही प्रॉब्लेम नाही, आरामात होतं जीवन. खेळायचं, खायचं, फिरायचं. शिक्षकांचं गाव आहे म्हणून सांगतो. सध्या भारतात कोणीच नापास होत नाही. नापास झालेला माणूस शोधून द्या आणि 1,000 रुपये घेऊन जा, अशी सध्या स्पर्धा आहे. तर आम्ही पण शिकायचो 95 सालापर्यंत. 12वीला होतो मी 95ला. काही कोण नापास व्हायचं नाही. कोणत्याही शिक्षणात भारतात तुम्ही परीक्षेच्या अगोदर 1 महिना अभ्यास केला तर तुम्ही फर्स्ट क्लासने पास होता. 15 दिवस जरी केला तर तुम्ही सेकंड क्लासमध्ये पास होतात. अशी वाईट परिस्थिती आहे. ठीक, त्याच्यात मी पण होतो. काहीच टेन्शन नाही, काही ध्येय नाही, काही स्वप्न नाही. मला वाटायचं आपण काहीतरी शिकू. घर होतं वडिलांचं, शिकू, काहीतरी नोकरी करू, BA MA करू, नोकरी लागेल. आपल्या भारतात नोकरी लागली की छोकरी लगेच मिळते. तुम्हाला अनुभव आहेत बऱ्याच लोकांना. नाहीतर आपल्याला मुलगी देण्यासारखं आपल्याकडे काय होतं आहे की नाही? हो म्हणतायत सगळे. ठीक आहे, तर म्हटलं मी पण विचार केला, नोकरी लागेल, नोकरी लागली की छोकरी मिळेल, घरदार आहेच, मस्त जीवन आहे, अजून काय पाहिजे. आणि काय झालं, फर्स्ट इयरला होतो मी माझ्या कॉलेजच्या, आणि एक मित्र घरी आला माझा सकाळी भल्या पहाटे 8 वाजता. रविवारी भली पहाट ही 8 वाजेनंतर होती. ठीक आहे, तर भल्या पहाटे 8 वाजता आला आणि मला असा उठवला त्याने. मी झोपलो होतो, त्यामुळे उठ, आपल्याला एका व्याख्यानाला जायचं आहे. मी त्याच्याकडे असा पाहिला आणि षष्टी प्रत्यय लावून जे काही मला बोलायचं होतं आधी बोलून घेतलं मी त्याला. मास्तरांना माहिती आहे षष्टी प्रत्यय. त्याला म्हटलं बावळट आहे तू, अक्कल नाही तुला. ठीक आहे, मी नियत म्हटलं असलं. मी कधीच कोणाच्या व्याख्यानाला गेलो नव्हतो. माझ्या डोक्यात एवढंच होतं, कॉलेजला यायचे 2-4 लोक, अरे लय बोर करायचे. हे सगळे मास्तर जेवढे ते बसले ते डेंजर लोक आहेत. यांना सांगितलं ना की यजुवेंद्र महाजनचं व्याख्यान आहे शाळेत, लगेच सगळ्यांना जमा करून आणतात आणि त्यांना रिंगण घालून हे बसतात खुर्च्यांवर, म्हणजे पोरांनी पळून जायला नको. ठीक आहे, आम्हाला असं 2दा बसवलं होतं सर. तेव्हापासून असा धसका घेतला, म्हटलं व्याख्यानाच्या वाटेलाच जायचं नाही. लय बोल मारतात काही काही लोक, एकदम मोठ्या मोठ्या गोष्टी पोरांसमोर. अखंड भारताच्या आणि एकूण तुमच्या विकासाच्या, हे डोंबल्याचं समजतंय पोरांना. अखंड भारत आणि तुमचा विकास आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल, त्यांना काहीच समजत नाही उज्ज्वल आयुष्य. आणि हे व्याख्यान देणार हे असं आणत राहतं मोठ्या मोठ्या गोष्टी. मी म्हटलं व्याख्यानाला येणार नाही. ते शाळेत कसं असतं, कंपल्सरी असतं ना, बसावंच लागतं, नाही तर हाणत्यात. हे गावात व्याख्यान. त्याला म्हटलंय मी नाही येत. मग तो मला म्हटला तुला वडापाव खाऊ घालेल, म्हटलं आपण माझ्याबरोबर चल. खाण्याचा विषय आला की मी फार भावनिक होतो. ठीक आहे, मग मी हो म्हटलं त्याला, त्याच्याबरोबर गेलो. मी काय विचार केला, असं हे जे एवढे कॉर्नरला बसलेले लोक आहेत एकदम हुशार लोक आहेत, त्यातल्या त्या गेटकडे बसलेले. माणूस बरा असला तर बसावं, नाहीतर हळूच निघून जावं घरी. तर मी तसा बसलो. मात्र त्या दिवशी व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर. मी त्यांची ती गोष्ट ऐकली त्यांच्या आयुष्याची आणि मी भारावून गेलो. असा होतो बघा मी, असा, अरे बापरे, लोक असं पण जगतात. मी बघितलंच नव्हतं. मी कशी लोक बघितली होती माहिती तुम्हाला? रोज सकाळी उठायची लोक, तयारी करायची. गावात काही लोक तयारी करतात तर 100 घरांना समजतं. ठीक आहे, तयारी करायची, आपला आपला डब्बा घ्यायचा, डब्बा म्हणजे जेवणाचा. आपला आपला डब्बा घ्यायचा, कामाला जायचं. कोणी शेतात, कोणी शाळेत, कोणी ऑफिसात, समजतं. आणि परत यायचे संध्याकाळी आपल्या आपल्या घरी. कोणाच्या घरी? हा, आपल्या आपल्या घरी परत. ठीक आहे, जे काही आणलं कमवून, जे काही खाण्याचं आणलं, कोणाला द्यायचं? कोणाच्या बायकोला, कोणाच्या मुलांना? आपल्या. 8 वाजले की टीव्ही बघायचा. ठीक आहे, आणि झोपून जायचं. मी असेच लोक पाहिले होते. विवेकानंदांचं जीवन मी पाहिलं त्या दिवशी, ऐकलं, मी वेडाच झालो. छानला लोक असे पण जगतात. एवढा हुशार माणूस, एवढा श्रीमंत माणूस, सगळं सोडून दिलं हे देशासाठी, फलानासाठी, धर्मासाठी. मला देश आणि धर्मच समजायचं नाही ग्रॅज्युएशनला. तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशनच्या मुला मुलीला विचारा, त्याला म्हणा देश सांग, धर्म सांग, समाज सांग, काहीच सांगता येत नाही. मलाही नाही समजायचं. त्या दिवशी त्या व्याख्यानाने मी खूप प्रेरित झालो आणि माझ्या मनात आलं पहिल्यांदा,
काहीतरी केलं पाहिजे राव आयुष्यात, असं असं बरं का, म्हणजे विवेकानंदांसारखं. 4 विचार मला त्यांचे प्रचंड आवडले. मला त्याच्यातले 2 मुद्दे जे समजले त्याच्याने सुरुवात करतो आणि मग नंतर गोष्ट दाखवतो. त्यांचा पहिला विचार मी ऐकला त्या दिवशी, जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला असाल तर तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकाल. हा पहिला विचार. तुम्ही काहीही करू शकतात आणि सर्व काही करू शकतात. तुम्ही जे ठरवाल तेच तुम्ही बनाल. तुम्ही स्वतःला मूर्ख समजाल तर तुम्ही मूर्ख बनाल. तुम्ही स्वतःला ताकदवान समजाल तर तुम्ही ताकदवान बनाल. जर तुम्ही माणूस असाल तर तुमच्यात सर्व शक्ती सामावलेली आहे. अहम ब्रह्मास्मी. काय विचार येतो? अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? या ब्रह्मात, या पूर्ण विश्वात जी सगळी ताकद आहे ना, ती आपल्यात आहे. म्हणजे आपण किती ताकदवर आहे हे मला त्या दिवशी समजलं. तुम्ही काकू मावशी वयाच्या पण अनेक आल्या. तुम्ही जेव्हा लहान होत्या तेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं, बाईच्या जातीने बाहेर पडायचं नाही, आपलं आपलं घर राहायचं, नजरेला नजर कोणाला भिडवायची नाही, आपण नाजूक असतो, बाईची जात असतो, समजतंय? लोक बेकार असतात, आपलं आपलं सुरक्षित घरचं घर, दारच्या दार, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. जास्तीत जास्त शेतात जायचं, गप गुमान व्यवस्थित परत यायचं. बरोबर आहे की नाही? तुम्ही स्वतःला जे समजाल तेच तुम्ही बनाल. तुमच्या मुलींनी असं ठरवलं की नाही मग आम्हाला शिकायचं आहे, मग तुम्ही पण शिकवलं की तुम्ही शिकलं पाहिजे. मग तुम्ही पण ठरवलं की नाही मुलींनी शिकलं पाहिजे. ते कुठे गेल्या बाई? हा, इकडे. यांनी ठरवलं की मुलींनी ते शिकलं पाहिजे. यांनी म्हटलं की बरोबर आहे, मग शाळा काढली पाहिजे. आणि आज मुली विमान उडवताय, मुली सैन्यामध्ये शत्रूंपासून रक्षण करतायत, मुली अवकाशात जात आहेत, मुली डॉक्टर होत आहेत, मुली फलाना होत आहेत, मुली उद्योग उभारतायत, मुली देशाच्या पंतप्रधान होत आहेत, राष्ट्रपती होत आहेत. हे काय माहिती का? जे तुम्ही आपण सगळे स्वतःला समजू तेच आपण बनू. तुम्ही जर म्हटलं ग्रामीण भागात काही प्रॉब्लेम नाही, तर बरोबर आहे, तुम्ही बरोबर सांगता, तसंच होणार. तुम्ही जर म्हणाल मराठी शाळेत काही खरं नसतंय, बरोबर सांगताय तुम्ही एकदम. कारण काय माहितीये का, तुम्ही जे बोलणार तेच होणार, तसंच घडणार. म्हणून आशीर्वाद देताना आपल्याला सवय दिली आहे, तुझं भलं हो, तुझं चांगलं हो, तुझं कल्याण हो, अखंड सौभाग्यवती भव, हे पुरुषांनी तयार केलेले आशीर्वाद आहे. म्हणजे स्वतः जगायचं. ठीक आहे, आपण असं नाही म्हणत ना तुझं वाटोळं हो, तुझं बरोबर व्हावं, असं नाही म्हणत. का? आपल्या बोलण्यात आणि आपल्या विचार करण्यात फार ताकद आहे. हे का जीवन विद्या मिशनची प्रार्थना म्हणत म्हणत इकडे आले? हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेव, फलाना सगळं चांगलं. तसं होतं. तर मला हे समजलं की माणूस काय ताकदीचा आहे, जे ठरवाल ते करू शकाल. याच्याने मला आत्मविश्वास आला पहिल्यांदा. तो फक्त व्याख्यानाने येत नाही, मला वाटावं लागेल आधी की मी ताकदीचा आहे फार, मी करू शकतो, मी करू शकते. तर मला तो तिथून मिळाला. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग असं म्हटलंय. तुम्ही काहीही करू शकता आणि सगळं काही करू शकता. तुम्ही फक्त ठरवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, प्रचंड ताकद लावा त्याच्यात जेवढी तुमच्यात आहे, आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत करत राहा. बघा तुमचं स्वप्न पूर्ण होतील. हे विवेकानंदांचं वाक्य आहे. उठा, जागे व्हा, आणि जोपर्यंत तुमचं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत लढत राहा. मला तिथून ना आत्मविश्वास आला की मी करू शकतो. तोपर्यंत मला काय वाटायचं, मी मध्यम आहे,
अभ्यास मला फार जमत नाही, 50-60% खूप झालं असंच वाटायचं. तुमची प्रतिमा जी आहे ना ती आपण बनवून घेतो. तुम्ही जर म्हटलं ना 5 वर्षापूर्वी तुम्ही काय म्हणायचे माहितीये का, हे यार ते मोबाईल वगैरे बडबड राहत रे, ते सगळे नवीन पोरांचे आहेत, हे मोबाईल काय राहतं. बरोबर आहे, काहीच नाही, तुमचा उपयोग नव्हता तेव्हा मोबाईलला. आता आता तुम्ही म्हणतात लय भारी आहे, त्याच्यात सगळं समजतंय. मग आपण नातवाला सांगतो अरे हे जरा सांग रे कसं असतं. त्याच्या अगोदर आपल्याला फक्त 2 बटन माहिती होते, लाल बटन आणि हिरवा बटन. एक बंद करायचा, एक सुरू करायचा. ज्या दिवशी बघा त्या त्या आमच्या वहिनी शूटिंग घेत आहेत माझी, हे चित्र 5 वर्षापूर्वी स्वप्नवत चित्र होतं, स्वप्नवत. महिला असे घेऊन शूटिंग घेणार आहे का. पण ज्या दिवशी तुम्ही ठरवतात की मी करू शकते, मी फोटो काढू शकते, मी शूट करू शकते, मी शिकेल, येत नसेल जरा तिरपे फोटो येत असतील है ना, पण मी शिकेल. ज्या दिवशी तुम्ही असं म्हणणार तिथून तुमच्या शिकण्याचा प्रवास होईल, 3 महिन्यात तुम्ही एक्सपर्ट व्हाल. हा मला आत्मविश्वास आला, मी काय पण करू शकतो. आणि दुसरा आत्मविश्वास मला मुद्दा समजला, तो असा होता, विवेकानंदांचं एक वाक्य आहे. हा त्यांना खेळायला आहे ना मस्त एकदम. मला तुमच्यापैकी एक सांगा, आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती. कोण सांगेल, हातवर करून सांग. आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती. यस, वाह, चांगले आरोग्य. चांगले आरोग्य, फार छान. आत्मविश्वास, फार छान. बसंत आहे. अजून अजून हा बोला दादा. वेळ, लहानपण, वा वा, लग्न झाल्यावर समजतंय. ठीक आहे. चला मीच उत्तर सांगतो, कारण आपल्याला वेळ कमी आहे, जेवायला इतक्या घरी जायचंय. ठीक आहे. तर आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती माहिती आहे, ती आहे आयुष्य. आयुष्यात सगळ्यात अनमोल आहे आयुष्य. आयुष्याशिवाय काहीच महत्वाचं नाही. त्याच्यात फक्त आरोग्य नाही आहेत, मुळात माणसाचं आयुष्य मिळणं, याची ज्या दिवशी आपल्याला व्हॅल्यू म्हणजे किंमत समजेल, त्या दिवशी आपली सगळी दुःख संपून जातील. तुम्ही नक्की विचार कराल मी जे बोलतोय. बरं मी जे काही करतोय, मी काही विचारवंत फार मोठा काही, मी हे सगळं वाचलेलं आहे, अनुभवलंय, ते बोलतोय. माणसाच्या जीवनाचं मोल आपल्याला समजलं नाही, कारण त्याच्यासाठी कष्ट नाही करावे लागत ना, आपोआप मिळतं आयुष्य. आणि मग सगळ्या दुनियादारीच्या अपेक्षा करत राहतो आयुष्यभर, आणि आपण दुःखी होत राहतो. मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला असं पण पाहिजे. थोडीशी उंची जास्त मिळाली असती तर बरं झालं असतं, फलाना ढिमका, जरा तब्येत सगळं सुरू होतं. पण आपल्याला हे नाही समजत, माणसाचं आयुष्य मिळालं. विचार करा, उंदीर झालो असतो तर. लोक असे लाडू खाऊ घालून मारून टाकतात. माणूस लय बेकार. पाल झालो असतो तर, बापरे, काट्या घेऊन फिरतात बायका त्यांच्या मागे. खलास, अशी शेपटी वळवळ 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 करते. माणूस झालो. त्या माणसाबद्दलचा एक विचार मला विवेकानंदांच्या याच्यात समजला, तो असा होता, तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत असाल तर तुम्ही मृत आहात, म्हणजे तुम्ही मेलेले. आणि जर तुम्ही इतरांसाठीही जगत असाल तर तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत आहात. हा विचार मला इतका म्हणजे असा, आपण एखाद्याला कानात वाजवली तर कसा होतो तो, तसा झाला मला. म्हणजे मी विचार काय केला, शाळेला म्हणजे मी मेलेलो आहे. आता विचार करा, ही भावना कशी, तुम्ही मेलेले, कसं वाटतं. मेल्यावर वाटतच नाही, काय वाटणार तिथे, समजतंय तुम्हाला. कारण मी तोपर्यंत ना ताई कोणासाठीच काही करत नव्हतो. आपलं आपलं जगायचं. आपल्याला खायला कसं भेटेल, आपल्याला फिरायला कसं भेटेल, आपल्या मर्जीप्रमाणे कसं होईल, एवढंच जगायचं. त्या दिवशी पहिल्यांदा वाटलं म्हणजे मी मेलेलो आहे. बापरे,
लक्षात येते. दुसरा विचार होता, मग प्रश्न पडला, मग करायचं काय, इतरांसाठी करायचं म्हणजे करायचं काय. तर दुसरा विचार होता, मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. कारण माणूस सगळ्यात ताकदवर आहे, पूर्ण ईश्वर रूप मानलं गेलंय माणसाला. तर त्या माणसाचीच जर सेवा केली तर ती ईश्वर सेवा आहे. तर हे सगळं मी फर्स्ट इयरला होतो बरं का, पहिल्या वर्षाला होतो. मला किती समजत असेल एवढंच. तिसरा विचार सांगतो, जरा जड आहे पण सांगतो, प्लीज ऐका. तुम्ही जर माणूस म्हणून जन्माला आला असाल, हा बघा, तुम्ही जर माणूस म्हणून जन्माला आला असाल तर काहीतरी विशेष करून जा, खून सोडून जा. नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये आणि वृक्ष पाषाणांमध्ये फरक तो काय. जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला, अशी एक म्हण आहे आमच्या गावाकडे. तुमच्या गावाकडे आहे नाही ना? किती भारी म्हण आहे. जन्माला आला हेला, हेल्याचं काम काय आयुष्यभर, पाणी भरायचं, इकडून तिकडे न्यायचं, तिकडून इकडे आणायचं, इकडचं पुन्हा तिकडे न्यायचं, तिकडे इकडे आणायचं आणि मरून जायचं. कार्यक्रम संपला. आयुष्यात काय केलं, काही नाही, फेऱ्या मारल्या. सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी परत यायचं, सकाळी परत यायचं, तेच पुन्हा खायचं, पुन्हा मोबाईल बघायचं, झोपून जायचं, पुन्हा सकाळी उठायचं, पुन्हा परत यायचं, एक दिवशी मरून जायचं. याला म्हणतात जन्माला आला हेला, पाणी भरत मेला. तर त्याच्यात असं म्हटलं आपल्या संस्कृतीमध्ये की काहीतरी तर वेगळं कर, नाही तर जन्माला कशाला आला इकडे माणूस म्हणून, दुसरं करायचं. मुंग्या बिंग्यांचं लय भारी काम असतं, ते कशातच पडत नाही. व्याख्यान मला आयोजित करतात मुंग्या. तुम्ही गेले होते कधी, तुम्ही वाचलं कधी की मुंग्यांनी आयोजित केलेली व्याख्यानमाला आणि लकी ड्रॉ काढून लाडू देण्यात येईल, असं ऐकलं का कधी तुम्ही? कधीच नाही. फक्त माणूस, मांजरींची व्याख्यानमाला वगैरे काही ताई, कुत्र्यांचं मतदान वगैरे असं काही कधी पाहिलं तुम्ही, ऐकलं? हे फक्त कोणाला आहे? माणूस. आणि जर तो माणूस जन्माला येऊन तो जर काही वेगळं करत नसेल तर मग तू जन्माला कशाला आला इकडे, असं त्याच्यात होते. म्हणजे काय, याला म्हणतात पर्पज ऑफ लाईफ. काय म्हणतात? म्हणजे तुम्ही जन्माला का आले. ते एकाला विचारलं तुम्ही जन्माला का आले, तो म्हटलं मला माहितीच नव्हतं. मी ते एकदम आल्यावर समजलं, अरे इकडे आलो इस्लामपूर. मग पुन्हा विचारलं, अरे तू जगतो का. मी काहीच नाही, आता मरत नाही, मग काय करू. मरायला हिंमत लागते, मरण्या इतकी हिंमत कशातच लागत नाही. आता मरत नाही तर जगाव तर लागेल. याच्याकरता जगून मग आपल्यात आणि इतर प्राण्यात फरक. मग जन्माला आलाय तर काय उद्देश आहे, करणार काय आयुष्यात, असं ते विचारत होते. मी खरंच विचार केला की आपण कशासाठी जगायचं. तुम्ही म्हणाल मला शिक्षण घ्यायचं, मला नोकरी मिळवायची, मला लग्न करायचं, मग मला पोरं बाळ होतील, मग मी घर करेल, मग मी दुसरं घर करेल. दुसरं घर म्हणजे फ्लॅट. फ्लॅट घ्यायचं. तुम्ही असू नका असं, तुमच्या लक्षात येतं ना ताई. तर मी घर करेल, मग माझी मुलं होतील, मग ती माझी मुलं शिकतील, मग मी त्यांच्या बरोबर आहे ना, असंच करतो ना. हे तर माकडं पण करतात. माकडांचं तुम्ही पाहिलंय माकडं? माकडं नाही पाहिले, बस. हा, आपण त्यांचेच रूप आहे पुढचे ऍडव्हान्स. माकडांचं कसं सांगतो, आमच्या गावाकडे खूप माकडं आहे. रोज सकाळी माकडं उठतात, ते पण त्यांची तयारी करतात अशी अशी सगळी, हे स्वच्छ होतात. मग माकड असते, माकडी नसते, माकडू असतात 4-5. ठीक आहे, माकडू माहितीये? ठीक. मग माकड म्हणतं, अगं मी जरा कामाला जातो, तू घरी थांब. पोरांना सांभाळ, लय बेकार आहेत, लय वळवळ करतात, त्यांना सांभाळ. मग तो कामाला जातो. कामाला जातो म्हणजे कुठे जातो, काय करायला जातो, हा नाही माहिती.
खाण्याच्या वस्तू शोधायला जातो ना. माकड कामाला जातं म्हणजे काय करणार? खाण्याच्या वस्तू शोध. तिकडे जाणार, खाण्याच्या गोष्टी सापडल्या की खाणार, पुन्हा जमवणार आणि कुठे घेऊन येणार? घरी. कोणाच्या? आपल्या आपल्या. बरोबर. कोणाला देणार? घरातल्या मुलांना, आपल्या स्वतःच्या मुलाला. माकडाच्या स्वतःच्या. स्वतःच्या. अच्छा, बरोबर. ठीक. मग दुपारी ते झोपणार, पुण्यातली माकडं. ठीक आहे. दुपारी झोपली की 3 वाजता 4 वाजता उठणार. चहा नसतो त्यांच्यात. ठीक आहे. मग माकडीन काय म्हणते, आता मी कामाला जाते, तू घरी थांब. बरोबर. मग माकडीन कामाला जाते म्हणजे काय करते वहिनी? ती खाण्याचं जमा करते. बरोबर. कामाचा टाइम संपला की घरी जाते. कोणाच्या? तिच्या घरी. कोणाला देते आणलेलं? स्वतःच्या नवऱ्याला, स्वतःच्या मुलांना. बरोबर. संध्याकाळी 6:30ला त्यांचं सगळं आटपून जात आहे आणि 7-7:30ला झोपायची तयारी असते, कारण त्यांच्याकडे टीव्ही नाही, नेट नाही, काहीच नाही. 7 वाजता जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. पुन्हा सकाळी उठतात. सकाळी उठून पुन्हा तयारी, पुन्हा कामाला, पुन्हा घरी. तुम्हाला माहितीये माकडांचं घर असतं? माकडांचं घर असतं झाडांमध्ये, जंगलामध्ये. ते पण घर बांधतात. चिमण्या पण घर बांधतात. तुम्ही हे समजू नका माणसं घर बांधतात फक्त. सगळे प्राणी आपापलं घर आपापल्या पद्धतीचं बांधतात. मग त्या माकडांना पण मुलं बाळ होतात. माकडू 2चे 4, 4चे 6. ठीक. आणि असं काम करत करत काही वर्षांनी ते माकड मरून जात. मग ते माकड मेलं की ती माकडींना त्रास होते. ती अशी कासावीस होते, माहिती तुम्हाला? पोरं कासावीस होतात त्यांचे, माकडू. आणि मग ते माकडाला दुसरे प्राणी खाऊन जातात आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून त्यांची दिनचर्या सुरू होते. आता मला सांगा, एकच प्रश्न आहे आजच्या कार्यक्रमाचा, सगळ्यात भारी प्रश्न आहे. तुम्ही असे माणसं पाहिली आहे का कधी, की जे माणसं रोज सकाळी उठतात, आवरतात, आपलं आपलं कामाला जातात, कामाचा टाइम संपला की घरी येतात, जे काही पिशवीत आणलंय म्हणजे भाजीपाला वगैरे तो आपल्या घरी देतात, आपल्या मुलांना, आपल्या पत्नीला. बरोबर. टीव्ही पाहतात, झोपतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला जातात. जो काही पगार मिळतो तो घरी आणतात, घरी देतात अर्धा तरी. ठीक आहे. आपल्या आपल्या मुला मुलींसाठी काही करतात, बायको पोरांना काही आणतात. असं करत करत जगतात आणि मरून जातात. असे लोक पाहिले का तुम्ही? पाहिले? पाहिले. ते कुठेच जात नाही, ते कोणाच्या ते व्याख्यानमाला आयोजित करत नाही. ठीक आहे. ते साध माणुसकीची सेवाभावी संस्था स्थापन करत नाही. ते माणसं रोज आपलं आपलं जातात, आपल्या आपल्या ओट्याशी, आपल्या आपल्या घराशी, आपलं आपलं घर साफ करून कचरा बाजूच्याकडे टाकून पण देतात, काही दुसरं करत नाही. अशी माणसं जर तुम्ही पाहिली असतील ताई, तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. हे जे माणसं जगतायत, हे माणसाचं जीवन आहे का प्राण्याचं जीवन आहे? आम्हाला शान माणूस. प्राण्याचं. हे प्राण्याचं जीवन आहे, हे माणसाचं जीवन नाहीये. आणि खूप सारे लोक माणसाच्या जीवनात येऊन प्राण्याचं जीवन जगतात. केवढं वाईट आहे. मग काय करायचं माणसाचं जीवन? तर मग ते म्हटले होते, तुम्ही स्वतःच जगा स्वतःसाठी, पण दुसऱ्यांसाठी करा आणि ते निस्वार्थ करा, असं आपल्या धर्मात सांगितलं. निस्वार्थ म्हणजे काय? निस्वार्थ म्हणजे काय? निस्वार्थ म्हणजे आपलं कसं असतं की आज बघ मी तुमच्याबरोबर पुण्याला आलो जाताना, मग तुम्ही मला रस्त्यात नाश्ता करवला. बरोबर. आपल्या डोक्यात पहिले आता हा कधी परत दिला आपल्याला? येताना तर आपल्या बरोबर नाही हा. बरोबर ना? किंवा तुमच्या बरोबर आता कार्यकर्ते वाढत राहतील या कामात, मग एक जण येईल अर्ध्या तास अगोदर येईल, काही काम करेल, अशी खुर्ची इकडची तिकडे करेल, तिकडची इकडे करेल. मग त्याला पहिल्यांदा येतं माझं नाव आलं पाहिजे.
आभारामध्ये का हो तुम्ही नाव नाही घेतले, कुठे गेले ते? किंवा पेपरला अशा एखाद्याच्या कार्यकर्त्याचं पेपरला जर नाव नाही आलं ना, बॉस खलास. तो म्हणतो फक्त यांचे नाव घेता, भल्याची दुनिया नाही राहिली. समजतं? याला म्हणतात स्वार्थी. स्वार्थी तर माणसाला चिटकला जातो तर करतोच, पण त्याच्या पलीकडे जाऊन असं काही काम करायचं की त्याच्यात मला काहीच नको, मला फक्त करायचं आहे समोरच्यासाठी, त्याला म्हणतात निस्वार्थ काम. पण लक्षात येतं, मी आल्या यांचं का कौतुक आहे, यांचं काय, एवढे लोक थोडी जिल्हा परिषदेला उभे राहणार. एवढे नाही राहणार, राहिले तरी ते निवडून येणार अशी परिस्थिती आहे सध्या. ठीक आहे, काहीच नाही करायचं, मग काहीतरी भलं करायचं. हे रिटायर झालेले लोक आहे, गप गुमान बसावं, कशाला रिकामं कामं करतात. त्यांना त्यांचे दुसरे मित्र सांगतात, पण रिकामं पुढे पुढे करायची सवय आहे त्यांना आधीपासून. आपलं आपलं घरी बसावं, लवकर मारावं. मग असं मला फर्स्ट इयरला असताना समजलं, आणि मग मी काहीतरी काम करायला लागलो, कोणाची मदत करायला लागलो. ठीक आहे, पुस्तक वाचायला लागलो, व्याख्यानं ऐकायला लागलो. तुम्ही फार मोठं काम करताय, हे व्याख्यान ठेवताय. खरं सांगतो, या लोकांचा म्हणजे यांचा खरंच मनापासून सत्कार करा एखाद्या दिवशी, आणि तो लग्नात करा. आपल्याकडे लग्नात जास्त लोक येतात, तुम्हाला माहिती आहे ना. लग्नात नाही येत ते, जेवायला येतात. तुम्ही ते जेवण ठेवा, आजूबाजूच्या गावातून पण येतील. ठीक आहे. सो मग मी काम सुरू केलं जाईल. मग मी पुण्याला शिकायला आलो, आनंद होता तिथे. तिथे मी काय करायचो माहिती आहे का, ग्रामीण भागातून आलेल्या गरीब मुलांना मी मदत करायला लागलो. मग मला समजलं की कित्येक गरीब मुलं मुली जे खूप हुशार आहे ते शहरात येऊच शकत नाही. आनंद काय येऊ शकला, आनंदचे वडील शिक्षण विभागात होते, सुशिक्षित होते, हातात मुलांना शिकवू शकतील एवढा पैसा होता, म्हणून आनंद आणि मी पण तिथपर्यंत पोचलो. माझ्या इतकेच हुशार असणारे काही मुलं मुली मात्र पोचले नाही. त्याचं मला फार वाईट वाटायचं. मला असं वाटायचं हा अन्याय आहे, असं नाही पाहिजे. संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर स्पर्धा सुरू झाली पाहिजे. बरोबर की रे? मग तिथे राहताना माझ्या डोक्यात विचार करायला यायचा की इथे नाही राहिलो मी तरी चालेल, पण खेड्यापाड्यात पाहिजे. आणि मग मी 2005 साली माझं पुण्यातलं काम, माझं PhD सगळं सोडलं आणि असा संकल्प केला आयुष्यात की मी माझं अख्खं आयुष्य यापुढे समर्पित करेल ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी. आणि तेव्हा मला माहिती होतं की खेड्यापाड्यात गरज आहे, म्हणून मी खेड्यापाड्यात आलो. तिकडे ते काम सुरू केलं. माझे वडील वारले लवकर, 2001 सालीच गेले अचानक. पैसा हातात नाही, 1 रुपया पण नाही. घर होतं, शेत होतं, पण शिल्लक 1 रुपया नव्हती, कारण ती सामाजिक याच्यात असायचे. मग व्याख्यानं तेव्हापासून माझी सुरू झाली, आणि मी नाही सुरू केली, मलाच लोक बोलवायला लागले. मला आता किती 22-25 वर्ष झाले, मी 20-22 वर्षाचा होतो तेव्हापासून व्याख्यानं देतोय. टाळ्या नका वाजू, 2,500 व्याख्यानं झाली आहेत माझी, जवळपास 15 देशांमध्ये आणि भारताच्या सर्व राज्यांमध्ये. तेव्हा जे सुरू केलं त्याच्या पैशांमधून मला जे मानधन मिळायचं त्याच्यातून ही संस्था सुरू केली. माझ्याकडे पैसे नव्हते, मी पुण्यातून परत गेलो. मला लोक वेडा मानायचे, आता पण म्हणतात. चक्कर आहे, असं नसतंय, काहीतरी तिकडे लफडं केलं असेल म्हणून आलाय म्हटलं. तुमच्या लक्षात येते ना, दुनिया की डेंजरस आहे तुम्हाला सांगतो. जे कोणाच्याच डोक्यात येऊ शकत नाही ते सगळंच लोकांच्या डोक्यात येत आहे. याच्यावर एकच उपाय असतो, बाय द वे, दुर्लक्ष करणं. लक्ष दिलं तरच त्रास होतो. काउन्सिलर बसले, मी जास्त बोलू नये. सगळे आपल्याला होणारे त्रास लक्ष दिल्यामुळे, दुर्लक्ष केलं की त्रास नाही होत. तुमचा मुलगा उशिरा उठतो, त्याची काहीतरी अडचण असेल, त्याला सवय ती असेल, रोज सकाळ उठले की आपल्याला दिसतंय झोपलंय, आपला मूड खराब, त्याचा मूड खराब, बायकोचा मूड खराब, घरातल्यांचा खराब. ज्या गोष्टी खूप महत्वाच्या नाही आणि ज्यांच्यात बदल होणं फार अवघड आहे, कशाला लक्ष देतात? मी दुर्लक्ष केलं, काम सुरू केलं. गरीब मुलांना करिअर शिकवणं, व्यक्तिमत्व विकास, काउन्सिलिंग, असं सगळं काम सुरू केलं. स्पर्धा परीक्षा, नोकरी लावणं, असं. 1 वर्षाने लक्षात आलं इतके गरीब मुलं मुली आहेत. आमच्याकडे ना अहिराणी भाषा बोलली जाते. कोणती? अहिराणी.
तर मी ज्या भागात जातोय त्याच भागातलं बोलतोय, समजतंय? ठीक आहे. तर आमच्या भागात असाच व्याख्यानाला मी होतो, 40-50च मुलं होते तिथे 20 वर्षापूर्वी. तर मी बोलत होतो राणी, मी प्रत्येकाला विचारत होतो, त्यांची चौकशी करत होतो. तर कसं बोलत होतो बघा. मी विचारलं, तू काय करस? तू काय करस म्हणजे तू काय करतो? हा, तू काय करतेस? हा, मग ती मुलगी म्हटली, मी वावरमा जास. काय? हा, एकदम बरोबर. शेतात जात. हा, मी शेतात जाते काम करायला. मग मी तिला विचारलं, शिकेल नाही का तू? शिक्षण घेईल. शिकलेलं नाही का तू? हा, शिकलेली नाही का तू? तर तिने उत्तर दिलं, शिकेल शे. BSc मॅथमॅटिक्स मा डिस्टिंक्शन मा पास शे मी. म्हणजे BSc शिक्षण झालंय, डिस्टिंक्शन मिळाले. हा, मग मी तिला विचारलं, मग दीपस्तंभ मग का बरं येत नाही? तर ते बट्ट फ्री भेटस. म्हणजे आमच्याकडे दीपस्तंभला फ्री एज्युकेशन भेटतं पुढचं, तिथे का नाही येत? तिने जे उत्तर दिलं ते असं होतं, ती म्हटली, 8 महिन्यापूर्वी माझे वडील वारले अचानक. 1 एकर शेती आहे. माझी आई किडनीच्या आजाराने इतकी आजारी आहे की तिला शेतात काम करता येत नाही. घरात म्हातारी आजी आहे, तिच्याकडून काम होत नाही. भाऊ माझा 9वी-10वीला आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मी दिवसभर शेतात काम करत नाही, आमच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. तर तुमच्याकडे जर मी आली, एज्युकेशन तर फ्री होईल, मला यायला जायला पैसे कोण देईल? 30 किलोमीटर होतं. आणि मी तिथे आल्यावर खाऊ काय? त्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटलांची मला आठवण झाली आणि असं वाटलं की निवासी ह्या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे. ठीक आहे, पण पैसे नाही, काय करायचं? कोणीच डोनेशन देत नाही सुरुवातीला 5-10 वर्ष. ठीक आहे, मग काय करायचं? माझं त्या वर्षी ना लग्न ठरलं. ठीक, मग मी दोन्हीकडच्या आमच्या कुटुंबांना कन्व्हिन्स केलं, आपण रजिस्टर मॅरेज करू. आमच्या घरात पहिलं रजिस्टर लग्न मी केलं. मोठा परिवार आहे, सगळे सर्जन आणि IITN आहे माझ्या घरात. तुम्हाला माहिती आहे, लग्न असलं की किती लोक? 2000 लोक तरी 1-2000 लग्नाला येतात. सॉरी, 1500 लोक जेवायला येतात. लग्नाला कोणीच येत नसतंय, फक्त जेवायला मंडळी लग्नात येते. आणि अजून एक नवीन कार्यक्रम सुरू झाला, आनंद सध्या. लोक का लग्नात येतात? अजून एक कारण आहे, सांगतो. एक जेवायला आणि दुसरं काय मागायला? नाही, मत नाही, ते तर ते वेगळं प्रकरण आहे. मी सांगतो तुम्हाला, फोटो काढायला लग्नात येतात स्वतःचे. मी सांगतो तुम्हाला, त्यांना काय नवरदेव नवरीशी घेणं देणं नाहीये, काहीच संबंध नाहीये. जेवण आपलं आपलं, नात्या गोत्या लोकांना भेटणं, गप्पा मारणं, फोटो काढणं, निघून जाणं. म्हटलं हे नको करायला, आपण रजिस्टर लग्न करू. रजिस्टर लग्न केलं, त्याच्यातून जे पैसे वाचले त्या पैशातून त्याच दिवशी संध्याकाळी 10 मुला मुलींना दत्तक घेतलं. आणि नाही, ठीक, आपण टाळ्या सगळ्यात शेवटी वाजवू आता. 10 मुलांना घेतलं, त्यांचं राहणं खाणं शिक्षण सगळं केलं. अति हुशार मात्र अति गरीब मुलं होती. आणि एका वर्षात 10च्या 10 मुलं मुली क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले. ठीक, आणि समजलं की असं काम केलं पाहिजे. मग हे ऐकल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातून मुलं मुली यायला लागले आणि आमच्याकडे 0, पैसेच नाही. काय करायचं? कोल्हापूर भागातून एक मुलगी आली. कोल्हापूर तुमच्या भागातलं तर फार पुढे, तुम्ही इतर महाराष्ट्राच्या मिनिमम 25 वर्ष पुढे. ती मुलगी आमच्या स्टाफला म्हटली, हलणारच नाही म्हटलं इथून. आमचा स्टाफ म्हटला, बाई 6 महिन्यांनी आहे, पैसे नाही, जागा नाही, तू 6 महिन्यांनी हलणारच नाही म्हटलं इथून. मग ते माझ्याकडे घेऊन आले. म्हटलं हे बघ असं. म्हटलं काय? मग ती दूर होती. म्हटलं काय झालं? कुठून आली? म्हणजे कोल्हापूरून आली, आमच्या माणसांनी सांगितलं. म्हटलं काय करतात वडील? वडील काय करतात याच्यावरून ना आम्हाला बरंच काही अंदाज येतो की काय परिस्थिती आहे. बरोबर आहे ना? मी विचारलं काय करतात वडील? तर ती अशी दूर होती. ती म्हटली वडील नाहीत. मला वाईट वाटलं, मलाही वडील गेले होते माझे. मी म्हटलं कधी वारले, काय करायचे, याच्यावरून पुन्हा अंदाज येतो. बरोबर ना, ती परिस्थिती कशी आहे. तर ती पुन्हा म्हटली वडील नाहीत. मी म्हटलं हो, कधी वारले? पुन्हा म्हटली वडील नाहीत.
तर मला काय वाटलं, हिला ऐकायला प्रॉब्लेम आहे, बरोबर. आणि चिडतो ना माणूस. आता 3-3दा सांगितलं, तुमच्यापैकी कोण मास्तर आहे, हात वर करा. कोण मास्तर होतं आहे, हात वर करा बरं. पूर्ण हात मला बघू दे. मास्तर माझ्या जातीतले किती इकडे, 1 2 3 4. 3दा सांगावं लागलं की आपलं डोकं चालतं, बरोबर. मी म्हटलं तुला ऐकू नाही येत का, कधी वारले ते सांग. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या मुलीने सांगितलं, सर माझी आई देवदासी आहे, मी कशी शिकली फक्त मला माहिती आहे. आता ती म्हातारी आहे म्हणून मागून खाते. सकाळ पेपरमध्ये तुमच्यावर एक लेख लिहिला उत्तम कांबळे सरांनी. तो लेख वाचून मी 500 किलोमीटर दूर आलेली आहे, मला मदत करा. दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. जोपर्यंत जगातलं दुःख आपल्याला समजत नाही ना ताई, तोपर्यंत असं वाटतं माझंच नशीब खराब आहे. मी असा हल्लो त्या दिवशी, म्हटलं बापरे काय परिस्थिती असते. आणि अशा रोज वेगवेगळ्या परिस्थितीतले मुलं मुली यायचे. मला फार वाईट वाटायचं. मला वाटायचं काहीतरी केलं पाहिजे आणि पैसे नाही, पण कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. सगळे सांगायचे असलं काही नसतंय बाबा, जा तुझं पुण्याला काम कर, हे गावाकडे असं काही होत नसतंय. मग मी शेवटी निर्णय घेतला. आमचं घर होतं 3 मजली, ठीक आहे. घर विकलं आणि मी भाड्याच्या घरात गेलो आणि त्या विकलेल्या पैशातून 200 मुलं दत्तक घेतली. शेत विकलं. लोकांनी सांगितलं माझ्या आईला याचा डोक्याचा भाग कमी झालाय, याला ट्रीटमेंट द्या, हा तुम्हाला अडचणीत आणल. 200 मुलं आले. पण त्याचा परिणाम असा झाला, जसा तुमचा आवाका कामाचा वाढतो ना, साईज वाढते, लोकांचं लक्ष जातं की अरे हे खरंच काहीतरी करतोय. मग तुमच्यासारखी काही भली माणसं त्याच्यात योगदान द्यायला लागली. काम वाढलं. 300 मुलं झालेत. पूर्ण महाराष्ट्रातून गेले 15 वर्ष तुमच्या जिल्ह्यातून पण आली आहेत माझ्याकडे, तुमच्या तालुक्यातली पण मुलं आहेत माझ्याकडे, मुलं यायला लागली. 2012-13 मध्ये कराडच्या व्याख्यानात आलो तुम्ही, यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यान. मला ती कार्यक्रम अशीच गर्दी होती. संपला, काही लोक फोटो घ्यायला, काही लोक सही घ्यायला आले आणि कोणीतरी ना मला असं मागून असा हात लावला. समजा मी उभा आहे समजा, तर मला असा मागून हात लावला. तर विचित्र वाटतं ना ते. तर मी मागे वळ, मी असं वळून बघितलं की कोण आहे. तर 2 अंध मुलं मला शोधत आली होती आणि मला म्हटली, सर अरे लय भारी सांगितलंय म्हटलं तुम्ही, आमच्या आयुष्यात ऐकलं नाही म्हटलं असं. आणि माझा त्या दिवशी विषय होता स्वप्न पहा ते पूर्ण होतात विषय. त्या पोरांनी मला विचारलं, सर आम्ही पण स्वप्न पाहू शकतो का. आणि माझे डोळे उघडले त्या दिवशी. मला हे समजलं, ताई भारतात कोणत्याच क्षेत्रात अपंग व्यक्ती टॉपला गेली नाही 75 वर्षात. का नाही गेली. वाक्य काय, जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही काही करू शकता, काहीही करू शकता. मग ती माणसं नाही का, मग का नाही पुढे गेले. तर मला लक्षात आलं, आपल्याकडे अपंगांना दयेने बघितलं जातं. अरे अरे रे रे काय ग बाई तुझं, असं बघितलं जातं का. तर समजा तिला पायाची अडचण आहे म्हणजे काहीतरी कमतरता आहे, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही समजा एक व्यक्ती आहात, तुमच्यात काहीच कमतरता नाही आहे. मग तुमची पत्नी तुम्हाला रोज उठल्यावर अरे 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 कसं काय असं करते का, असं कर बघ, काय मनापासून हसतायत. त्यांना सगळ्यांना त्यांचे पती आठवले. प्रत्येक माणसात कमतरता आहे. मग आपण कमतरतेकडे बघून त्या माणसाची बोलतो का, असं बोलतो. मग अपंगांना का दया करतो. दुसरं, अपंग लोक काहीच करू शकत नाही असा लोकांचा गैरसमज असतो आधीपासून. तुम्हाला कोण सांगितलं, ही माहिती तुम्हाला कोणी दिली. मी आता तुम्हाला एक बातमी सांगतो. मागच्या 2 वर्षात माझे 11 अपंग मुलं मुली IAS झालेत. ब्लाइंड आहेत, कम्प्लीट दिसत काही नाही आणि कलेक्टर आहे. आता तुम्ही काय म्हणा, हा हा कस काय है ना, कस कायचा अर्थ काय, असं तर होऊच शकत नाही.
हे कसं झालं? हे आपल्याला कोण सांगितलं असं होऊ शकत नाही. आपल्याला वाटतं की मला डोळे असून मी करू शकलो नाही, तर हे बिनडोळ्याचं कसं करीन? हा गैरसमज आहे. आणि हा फक्त परिवाराला नाही, मास्तरांना पण होता का आपल्या देशात? हा अरे ते अपंग आहे, ते काय करेल? नाही जमणार त्याला. जमणार नाही. आणि तिसरं, 12वी नंतर अपंगांच्या शिक्षणाची या देशात व्यवस्थाच नाहीये. म्हणजे एखाद्या ब्लाइंड मुलाला समजा MBA करायचंय, कोणतं कॉलेज ऍडमिशन देऊ? जा बरं एकदा विचारायला. समजा एखाद्या हिअरिंग इम्पेअर्ड मुलाला लॉ करायचंय, कोणतं कॉलेज ऍडमिशन देते? जा बरं जरा विचारून एकदा. व्यवस्था नाही. तर व्यवस्था नाही तर ते पुढे कसे जातील? तुम्हाला जर D.Ed कॉलेज नसतं तर तुम्ही शिक्षक झाला असतात का? तुम्हाला B.Ed कॉलेजला जर मास्तर नसते आणि पुस्तकं मिळाले नसते, तुम्ही पास झाले असते का? मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की सगळ्यात गरज जास्त कोणाला आहे? ग्रामीण आदिवासी मुलांना का अपंगांना? अपंगांना. म्हणून मग त्या प्रकल्पात माझ्या आधीच्या या अपंग मुलांना सामावून घेतलं. तर ते एक एक यायला लागले तेव्हा समजलं कालदा सर की एकाला हात नाही, दुसऱ्याला पाय नाही, तिसऱ्याला ऐकू येत नाही, चौथ्याला दिसत नाही, पाचव्याला बोलता येत नाही, एकाला हात पण नाही, पाय पण नाही, असे वेगवेगळे. आणि त्यांचे प्रॉब्लेम हजार आणि एकाचंही उत्तर उच्च शिक्षणात नाही. मग ते काम करायला लागलो. त्याचा एक छोटा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की ते कसं व्हायचं. आम्ही काय करायचो? भाड्याने घरं घ्यायचो. मी मित्रांकडे लोकांकडे पैसे मागायचो, भिक्षांदेही, आणि त्याच्यातून पैसे उभारून त्या मुलांना खायला, त्यांना राहायला आणि त्यांना शिकायला द्यायचं. थोडेसे लाईट बंद करायला लागतील सगळे. हा मागचा पण जर बंद होऊन सुरू